नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचा कारभार समोर आलाय. नरिमन पॉइंट इथल्या 22 मजली एअर इंडिया इमारत खरेदी प्रक्रियेला वेग देण्यात आलेला आहे. तर राज्य सरकारकडून इमारत खरेदीची हालचाल ही अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं कळतंय. खरेदी खताचा मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय. साधारण 1600 कोटींना ही इमारत खरेदी करण्यात येणार आहे. तर निधी वित्त विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शहर अभियंत्यांकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पुढील आठवड्यामध्ये खरेदी प्रक्रिया ही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचं कामकाज हे सुरू होणार आहे. सध्या मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागांना जागेची कमतरता जाणवते आणि त्या अनुषंगानं ही खरेदी करण्यात आलेली आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काय नेमकी अधिकची माहिती आहे? कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल? एकूणच एअर इंडियाची जी इमारत आहे ती राज्य सरकारकडनं 1600 कोटींना खरेदी करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात खरेदी प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात असल्याचं आपल्याला दिसत आहे. एकूणच खरेदी खताचा मसुदा देखील विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील आठवड्यापर्यंत या संदर्भातली प्रक्रिया ही आपल्याला पूर्ण होताना दिसेल. एकूणच